यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले स्थितं सन्निधि गुरु नमामि रंगसोपात पंकज सुरासुर वर्धित दिव्य रूपम भुक्तिं च मुक्तिं च राशि सत्यभावानुसारेण सदा नराणाम् गंगा गंगेतियो रूप्यात योजनाना शतरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं च गच्छति गंगा द्वारे कुशावर्ते बीलवते नीलपर्वते हर हर भागीरथी हर गंगे हर 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 गावात काय काय ओळख केलं ये ना बाबा आता कुठं तरी इथं असतील तर बघू आता जी येईल का ना माणूस त्याला आपण विचारून सोडू महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे महाराज कुठं भेटतील होय आता काय राम 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 ए चल तू रो कोण तू जा. हातपाय झडून गेलेत म्हणजे नक्की तुझ्या हातनं काहीतरी पाप घडलेला असणार. हे तुझं अभद्र तोंड सकाळच्या पारी कुणाला दाखवू नकोस. जा चल. बाबा मला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. काय नाव म्हणाला तुझं? जी गंगा भारती. अशा सडक्या दुर्गंधी येणाऱ्या देहाचं नाव गंगा म्हणजे नाव सोनूबाई आणि हातात कतिलाचा वाळा तशातली गत झाली तुझी आता. चल चालता हो. गजानन महाराजांच्या दृष्टी सुद्धा पडू नकोस. जा चल रे. महाराज महाराज स्नात्वा जगनखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते पापोहम पापकर्माहम पापात्मा पाप संभव त्राही मा कृपया गंगे सर्व पाप हरा भव गांगम वारी मनोहारी मुरारी चरणसुतम. राम 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 ताई. अहो तुम्ही आम्ही दूरहून आलो आहोत. आम्हाला गजानन महाराजांचं दर्शन पाहिजे होतं मिळेल का हो? घे बापुड्या घे. तू बी महाराजाचं दर्शन घे. अरे महाराज हिंदिनांचं कैवारी हाय ती. घे साक्षात पांडुरंगांचा अवतार आहेत. घे बाबा घे. ताई महाराज कुठे भेटतील हो? अरे त्या तिथं तलाव आहे. त्या तलावात महाराज स्नान करतात. या घे. कधी परत येणार पोरा? शेगावात 2 कार्य आहेत. ती झाली की मग आणखी काही कामं मिळतात का हे पाहण्याकरता मी पुढे अमरावतीला जाईल. काय परिस्थिती आली आहे देवा. आपण यजुर्वेदी ब्राह्मण कुळात जन्माला येऊन पूजा अर्चा करण्यासाठी तुला वणवण हिंडावं लागतं. दारोदारी जाऊन विचारावं लागतं. काही कार्य असलं तर सांगा, करून देतो. अगं काय करणार आई? मी हा असा घरात बसून काही होणार आहे का? तुझी परिस्थिती ही अशी. तू लग्नाचा झाला तरी तुला स्थळ सांगून येत नाही. माझं आता वय झालं. या वयात देव कधी बोलवतो याची वाट पाहतो. पण मी मात्र देवाजवळ रोज प्रार्थना करते, माझ्या मुलाचं लग्न होत. त्याचे दोहोचे 4 झाले की मगच तू मला ने. आई काय करू हरी? अरे मी आई आहे. जीव तुटतो रे. माझ्या पश्चात तुझं कसं होईल? तुझं लग्न कार्य होईल की नाही? आपला वंश वाढेल की नाही याची काळजी वाटते रे. आई आई मी कोणतं पाप केलं ग? म्हणून माझ्या नशीब हे असं जीणं आलं. आई काय सांगू बाळा, प्रारब्ध दुसरं काय.
एखादा दिवस तरी सोन्यासारखा येईल आणि तुझं आयुष्य उजळून टाकेल याच आशेवर जगते मी. बरं येतो आई मी. 4 दिवसांनी येईल परत. काळजी घे तुझी. बर, जपून जा. देव तुझं भलं करो. हो. त्रिपुरारी शिरश्चारी पापहारी पुन्हा तुमान हरम हर 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 हरम भागीती हर 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 संकट पाणी दे हर 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 हरम गंगा भागीरथी नर्मदे हर 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 भागीरथी हर गंगे हरम हरम हर हरम हर 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 गंगे यमुने भागीरथी नर्मदे हर हर हर. क्षमा करा महाराज, पंचा चिखलात पडला, मी दुसरा घेऊन येतो. मी नको, आम्ही हाच पंचा वापरू. तुझ्या दृष्टीने तो चिखल असला तरी हा चिखल दुसऱ्याला संजीवनी देणारा ठरेल. महाराज, आपण काही सुचवू पाहताय? होय, ज्याला आम्ही सुचवू पाहतोय त्याच्यापर्यंत आमचे शब्द पोहोचतायत. त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा. गण गण गणात बोलते आणतो पंचा. गण गण गणात बोलते. अरे चल आपण तलावाकडे जाऊया. हे मारो क्या कुठं चाललास तलावाकडे? हा, तलावात आंघोळ करून तलाव नाशवायचा आहे काय तुझ्या शरीरावानी? अहो, आम्हाला महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. महाराज आत्ताच गेले. महाराजांचं दर्शन घ्यायचंय आम्हाला. नाही, तुला महाराजांचं दर्शन घेता येणार नाही. तुझी खारेडी सावली सुद्धा पडू देणार नाही मी महाराजांच्या अंगावर. अहो, महाराजांची कीर्ती ऐकून आम्ही लांबवरून आलोय. हो, आम्हाला त्यांचं दर्शन घेऊ द्या. मुळीच नाही, दर्शन घेऊ द्या. तुला दर्शन घेता येणार नाही. काय ग पार्वती, कसं वाटतंय तुला? काय वाटायचंय? बघ ना, आत्ताच आपलं लग्न झालं आणि आई आजारी म्हणून तुला लगेच माहेरी जावं लागतं. वाईट वाटतंय पण जावं तर लागणार ना. हां, खूप याद येईल ग तुझी. तुले? मला बी लई आधी गजानन महाराजांना साकडं घाला. माझी माई लवकर बरी होऊ दे, मग मी लवकर येईन आपल्या घराकडे. हो, साखर तर घालणारच. पण राम राम. राम राम. मी हरी जाखड, यजुर्वेदी ब्राह्मण आहे मी. प्रवासाला निघालोय. हां. थोडं पाणी मिळेल का? हो, बसा, देतो ना. घ्या. दादा भाकर तुकडा देऊ का? नाही, नको. पाणी पुरे. तुम्ही नवविवाहित दाम्पत्य दिसताय. हो, बरं ओळखलं तुम्ही. अहो, धार्मिक कार्यासाठी गावोगावी फिरतो मी. आजपर्यंत बरीच लग्न लावून दिलीत. नवविवाहित दाम्पत्य लागलीच ओळखू येतात. तिची आई आजारी आहे म्हणून माहेरी सोडायला निघालोय. असं. बर, तुम्ही कुठे निघालात? मी शेगावी निघालो. तिथे एक कार्य आहे. शेगावी जाताय? हो. मग गजानन महाराजांचं दर्शन नक्कीच घ्या. बर. महाराज अवतारी पुरुष आहेत, असं? थोर संत आहेत. त्यांच्याजवळ कोणती इच्छा प्रकट केली ती पूर्ण होत नाही, असं कधी होतच नाही. हा, मात्र तुमच्या मनातला भाव सच्चा असा लागतो भाऊ. अहो, तुमच्यासारखं मी संसारात रममाण व्हावं अशी माझी आणि माझ्या आईची बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे. पण आता ही इच्छा काही पूर्ण होत नाही वाटतं. मग तुम्ही नक्कीच गजानन महाराजांचं दर्शन घ्या भाऊ. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. असं म्हणता?
अहो का हात धरताय साधनी, चला म्हणती नव मी. महाराजांचं दर्शन नाही घडायचं आपल्याला. इथं तलावाजवळ बसलेलं जर कुणी बघितलं तर मारतील नव आपल्याला. घडेल अनुसये, घडेल. गजानन महाराजांचं दर्शन नक्की घडेल. अगं ही माती पाहिलीस का अनुसये? माती? अहो मला तर नुसता ह्यो चिकुल दिसतोय. अगं हा चिखल नाही, साक्षात गजानन महाराजांनी इथं आंघोळ केली. आता हा चिखल नाही, हे भस्म झालंय, भस्म. तुला सांगतो, हे जर भस्म मी माझ्या अंगाला लावलं ना तर एक ना एक दिवस या शेगाव मध्ये महाराजांचं दर्शन नक्की होईल. अहो काय बोलतायसा काय हे? अहो अहो ही काय? अगं बया. गणात बोध, अहो का? गण गण गणात बोध, गण गण गणात बोध. गण गण गणात. बाहर हो गया, गण गण गणात. बाहर हो गया. चल इकडून, कहाण होता कर तुला? अहो अहो नका नका मारू नका, जातो आम्ही. अहो उठा म्हणती नव, उठा, जातो आम्ही. चला म्हणलं होतं ना तुम्हाला, कुत्र्या बरेच बरं जरा हाल झालंच आपले. चला. अरे भाऊ, कसं व्हायचं हो तुमचं? अहो मलाच काही कळत नाही. देव कार्य करतो, पूजा पाठ सांगतो, लोकांचं चांगलं व्हावं म्हणून देवाजवळ साकडं घालतो. पण माझं स्वतःचं चांगलं होईल असं मात्र काही दिसत नाही. माझं ऐकाल? सांगा. अहो बुडत्याला काडीचा आधार म्हणून तुमचा एखादा सल्ला मला आधारही देऊन जाईल. बोला. अनायसे शेगावात आलाच हात तर गजानन माझं दर्शन घेऊन जा. माझं लग्न होऊन 4 वर्ष झाली. बायकोशी कूस उजवली नव्हती. लोकांनी मला खूप उपाय सांगितले, सगळे करून पाहिले. एका माणसानं सांगितलं गजानन महाराजांचं दर्शन घ्या. गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि 1 वर्षातच मला पुत्र प्राप्ती झाली. अहो सांगता काय? हो, तुम्ही अवश्य दर्शन घ्या महाराजांचं. होय होय, तुम्ही सांगताय तर मी दर्शन घेईल महाराजांचं. हरी जाखडे, ये हरी, बस असा आमच्याजवळ. महाराज, अहो आपण मला ओळखलं? महाराज आमचे ब्रह्मांड नायक आहेत. हरी, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बोल हरी, काय इच्छा आहे तुझी? किती दिवस कुठे होतास? महाराज, अहो यापूर्वी मी कधीही आपलं दर्शन घेतले नाही महाराज, कधीही दर्शन घेतले नाही. शिवाय मी या गावचा देखील नाही. तरी सुद्धा महाराज आपण अगदी नावानिशी मला ओळखलं, अगदी नावानिशी ओळखलं महाराज. महाराज, मग माझ्या मनातली इच्छा देखील आपण ओळखली असणार महाराज. तुझं लग्न व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी? होय महाराज. अहो माझ्या इच्छेपेक्षा अधिक माझ्या आईची जास्त इच्छा आहे महाराज. तिला सुनमुख पाहायचंय महाराज. अरे तुमचं उत्थान करण्यासाठी मी इथे आलो आणि तू मात्र चूल बोलती मांडून संसार करायची इच्छा करतोय. महाराज, काय चाललंय? काय करतोय? महाराज, काय चाललंय? महाराज, कशाला येतं आमच्याकडे? महाराज, तुला खरं तर संसार करायची इच्छा झाली. बोल. महाराज, महाराज, अहो माझ्या मनाची ओढ, माझी मनोकामना आपण नाही पूर्ण करणार तर दुसरं कोण करणार महाराज? दुसरं कोण करणार? नाना जी महाराज. तुमच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न करून तुम्हाला तीर्थयात्रेला जायचंय ना? होय महाराज. मग तुमच्या मुलीचा हात त्या हरी जाकडेच्या हातात द्या
तुमची मुलगी सुखी होईल. महाराज कसा योग जुळून आणलाय महाराजांनी. हो ना, सहज म्हणून हरी जाखड महाराजांच्या दर्शनासाठी गेला काय आणि महाराजांनी त्याचं लग्नच लावून दिलं काय. महाराजांचं सगळं विपरीतच. महाराजांना लग्न लावून द्यायचंच होतं तर मग हरी जाखडाच्या पाठीत रट्टा का घातला असाच प्रश्न पडलाय ना तुला. हो ना बंकटलाल शेठ, कधी कधी महाराजाचं वागणं बोलणं मला कळण असं होतंय बघा. आपल्या भक्तांना प्रसाद देण्याची ही महाराजांची एक वेगळीच पद्धत आहे. अशा प्रकारे प्रसाद देऊन महाराज एका प्रकारे त्यांना सावध करत असतात. आपले भक्त संसारी सुखाचा विचार करतात, पण आपल्या आयुष्याचं सार्थक कशात आहे हे ते विसरतात. म्हणूनच महाराजांना हे मुळीच आवडत नाही आणि म्हणून ते विक्षिप्तासारखे वागायला लागतात. असं महाराज मोक्ष देण्यासाठी अवतरलेले आहेत, पण आपण त्यांच्याकडे संसाराची सुख मागून घेत असतो. याचाच अर्थ आपली झोळी फाटकी आहे असंच नाही का होत. हो बरोबर आहे. आता कळलं ना की महाराजांनी हरी जाखडाच्या पाठीत रट्टा का घातला ते. पण महाराजांनी त्याची मनोकामना पण पूर्ण केली. आता हरी जाखडांनी ठरवायचंय की आपलं आयुष्य कशासाठी आणि कोणासाठी घालवायचं ते. हो हो महाराज, माझा चालण्याचा वेग हा असा तुमच्यासारखा कधी होणार हो. आमच्याशी तुलना करू नकोस. नाही करत महाराज. नाही म्हणजे एक कळशी पाणी आम्ही तुला आणून देतो, तू स्नान संध्या उरक आणि पंचा घेऊन आम्ही उभे राहतो. महाराज चेष्टा करताय माझी. चेष्टा तो करतोय, कोण तो. तो त्याला आम्हाला भेटण्याची इच्छा आहे. महाराज नाही कळेल तुला, आधी लवकर लवकर चल, नाही तर तो येईल आणि अजून त्याची भेटण्याची वेळ आलेली नाही. तुम्ही- चल लवकर. तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. कळेल कळेल बंकटा कळेल, चल. चला.